नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, भारतभरामध्ये गणेशाची अनेक स्थानं आहेत. अशी स्थापन झालेले गणपती कुठे आहेत ह्याविषयीची माहिती डॉक्टर दिलीप साठे यांनी संकलित केली आहे. त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला ही सगळी माहिती पोहोचवत आहोत. गणेश भक्तांना आमचा हा चॅनल खूप आवडत आहे. आपण देत असलेल्या प्रेमाबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आतापर्यंत पुणे जिल्हा, मुंबई, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक, बीड ह्या जिल्ह्यांमधले गणेश स्थानं आपण बघितलेली आहेत. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे परभणी जिल्ह्यातली गणेश स्थानं. चला सुरू करूयात. पहिलं स्थान आहे ते म्हणजे श्री सिद्धिविनायक रामकृष्ण नगर परभणी. हे नुकतंच बांधलेलं छोटंसं मंदिर, उघडा सभा मंडप, छोटासा गाभारा असं याचं स्वरूप आहे. गणपतीची मूर्ती 1 फूट उंचीची आहे. श्री सिद्धिविनायक परभणी ही मूर्ती पुरातून वाहत शेतात एका झाडाखाली होती. नंतर नव्या वसाहतीत 1993 मध्ये बांधलेलं हे मंदिर आहे. गाभारा अष्टकोनी आहे. अत्यंत सुंदर अशी याची बांधणी आहे. करभाजक गणपती, क्रांती चौक, परभणी. करभाजक यांच्या वाड्यात एका खोलीत ह्या गणपतीची 1878 मध्ये स्थापना केली. गणेश रामकृष्ण करभाजक यांनी राजूर या ठिकाणाहून 1875च्या सुमारास इथं येऊन 2 वाडे विकत घेतले आणि त्यातील एका वाड्यात हा गणपती बसवलेला आहे. श्री गणपती मानवत. रेणुका माता मंदिराच्या समोर हे जुने मंदिर आहे. शेंद्री रंग दिलेल्या घुमटीत दोन्ही मांड्या घालून बसलेली ही गणपतीची सुरेख अशी मूर्ती असून दोनही हात मांड्यांवर ठेवलेले आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार 2003 मध्ये झाला. श्री गणपती मेथा, तालुका औंढा नागनाथ. हा गणपती शेंदूर लावलेला पाषाणाचा आहे, पण त्यावर कान, सोंड असे कोरलेला चांदीचा मुखवटा घातलेला आहे. सन 1970 मध्ये धामणीकर नावाच्या व्यक्तीनं हा मुखवटा तयार केला. या मंदिराचा जीर्णोद्धार केला असून गाभारा आणि शिखर नवीन बांधलेलं आहे. श्री गजानन वसमतनगर, तालुका वसमतनगर. चिंतामण नरहरराव देशमुख यांच्या वाड्यातील ओवरीमध्ये हा गणपती बसवलेला आहे. 250 वर्षांपूर्वींचा वाडा बांधायला सुरुवात केली त्यावेळेला पाया खणताना ही गणपतीची मूर्ती मिळाली. 2 फूट उंच अशी ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे. श्री गणपती वसमतनगर. 200 वर्ष पुरातन मंदिर हे असून या ठिकाणी मोरावर बसलेली लाकडाची गणपतीची मूर्ती आहे. ही मूर्ती आत बाजूला काढून ठेवली आहे. सन 1998 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. सध्या गाभाऱ्यात दत्त, गणपती आणि सिंहावर बसलेली अष्टभुजा देवी यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे हे मंदिर असून त्यांचं मुख्य मंदिर मध्य प्रदेशात महेश्वर या ठिकाणी आहे. म्हैसूर येथील चामुंडा देवी कुलदैवत हे मानतात. त्यांचं मूळ ठिकाण सध्या पाकिस्तानात कराची या ठिकाणी आहे असं मानतात. चतुर्मुखी विनायक, आसेगाव, तालुका वसमतनगर. गावातील महादेव मंदिराजवळ रस्त्यालगत हेमाडपंथी मंदिरातील नंदीची घुमटी असते तशा घुमटीत हा गणपती आहे. चौकोनी पाषाणावर 4 बाजूनं 4 गणपती कोरण्याची पद्धत पूर्वी होती त्याच प्रकारची ही मूर्ती आहे. श्री गणपती हट्टा, तालुका वसमतनगर. एका सत्पुरुषानं सुमारे 250 वर्षांपूर्वी या गणपतीची स्थापना केली असं सांगतात. या ठिकाणचा गणपती हा तांदळा आहे. श्री गणपती गिरगाव, तालुका वसमतनगर. श्रीनिवास पांडुरंग गिरगावकर, गोत्र कौंडिण्य, हे गिरगावचे राहणारे सध्या वसमतनगर या ठिकाणी राहतात. ही गणपतीची मूर्ती 1.20 मीटर उंचीची शेंदूर लावलेली असून ती त्यांच्या वाड्यात आहे. या वाड्याजवळ एक बारव होती, त्यातून ही मूर्ती निघाली. या बारवेमध्ये 21 गणपतींच्या मूर्ती आहेत असं या ठिकाणी सांगतात. पाटाचा गणपती पोहे टाकळी. मानवत पाथरी रस्त्यावरती हे स्थान आहे. येथे कालवा म्हणजेच पाट खणत असताना ही मूर्ती 1990च्या सुमारास जमिनीत सापडली. नंतर 1995 मध्ये रस्त्याच्या कडेला ओटा बांधून त्यावर ही मूर्ती बसवली आहे. या ठिकाणी विघ्नहर गणेश मंदिर अशी पाटी लिहिली आहे, मात्र लोक याला पाटाचा गणपती असं म्हणतात. पुढील गणेश आहेत श्री जागृत गणेश, पाथरी. श्री जयप्रकाश राधाकिशन टेहरे यांच्या मालकीचं हे मंदिर आहे. पूर्वी टेहरे यांच्या घरामध्ये गणपती बसवत. सन 1985 मध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी मूर्ती जागेवरून हलवली जाईना.
त्यामुळे विसर्जन करता आलं नाही. गणपतीला कायम तिथे राहायचं आहे असं समजून त्यांनी त्याच ठिकाणी खोली बांधून गणपतीची स्थापना केली. 2.40 बाय 6 मीटरचा गाभारा या ठिकाणी आहे. आतमध्ये गणपतीच्या 2 मूर्ती आहेत. पहिली पाषाणाची तर त्याच्या मागे शाडूची मूर्ती आहे. श्री गणपती लिंबा. सुमारे 100 वर्षांपूर्वी माधवाश्रम स्वामी हे कोकणस्थ ऋग्वेदी सत्पुरुष या गावी त्यांच्या वयाच्या 28व्या वर्षी आले. पुढे 60-65 वर्ष त्यांचं वास्तव्य या ठिकाणी होतं. ते आले तेव्हा या ठिकाणी पारावर एक गणपती होता. स्वामींनी या गणपतीसाठी एक देऊळ बांधलं असं सांगतात. त्यांची समाधी देखील या ठिकाणी आहे. श्री मुद्गलेश्वर मुद्गल. मुख्य मंदिर गोदावरीच्या पात्रातच असून त्याच्या चारी बाजूंनी पाणी आहे. या ठिकाणी मुद्गल ऋषींनी प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीचं देऊळ आहे. त्याला मुद्गल गणेश असं म्हणतात. हे गणपती मंदिर जिंतूरचे वतनदार कोठेकर या घराण्यानं बांधलं आहे. प्रभू रामचंद्र लंकेत रावणाचा वध करून अयोध्येकडे परत जात असताना ते या मुद्गल तीर्थक्षेत्री आले होते. येथील गणेश तीर्थामध्ये त्यांनी रावणाला तिलांजली दिली होती. सध्याचे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी इसवी सन 1796 मध्ये बांधलं. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती श्री गणेशाय नमः, श्री मुद्गली विजयते, स्वस्ते श्री नृपशाली वाहन शके, षड्मिस पोहवी, 1716 संख्याते, विधी विषवी प्रथमं श्वनद संवत्सर, तत्र श्री मुनी मुद्गलस्य सहुषः कोणातिप्तिहितः प्रासदः खलुगोह या पविवृतः सिद्धी मनोव्रजयत, शुभम भवतु सर्वेषा जनानाम असा लेख आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख संपूर्ण दगडी असं आहे. सभा मंडप आणि गाभारा असं याचं स्वरूप आहे. गाभाऱ्यात मुद्गल ऋषी आणि त्यांची पत्नी भागीरथी, पुत्र मौदगल्य आणि सून जाबाला यांच्या प्राचीन मूर्ती आहेत. मुद्गल गणेश. मुद्गल ऋषी अंगिरा ऋषींकडे शिक्षणासाठी गेले होते. अंगिरा ऋषींनी त्यांना गणेश हाच ब्रह्मणस्पती असल्याचं सांगून ओम हा एकाक्षरी मंत्र दिला. ओंकाराचा जप करून तप केल्यावर मुद्गलांना ओंकार प्रसन्न झाले. पुढे मुद्गलांनी दक्ष या आपल्या शिष्याला गणपतीच्या कथा आणि गणेश उपासनेचं महात्म्य आणि तत्व सांगितलं. दक्ष हा बहिरा आणि मुका होता. गणपतीच्या कथा ऐकल्यावर त्याचे मुकेपण आणि बहिरेपण नाहीसं झालं. दक्षाला सांगितलेले गणेश महात्म्य हेच मुद्गल पुराण गणेश पुराण म्हणून प्रसिद्ध पावलं. मुद्गल ऋषी हे पुराण सांगत असताना स्वतः गणपती या ठिकाणी येऊन ते ऐकत असत. नंतर गणपती याच ठिकाणी राहिले अशी ह्या स्थानाची कथा आहे. ज्या ठिकाणी गणेश पुराण रचले गेले तेच हे ठिकाण, म्हणून याला फार महत्व आहे. याला मुद्गल गणेश असं म्हणतात. या गणपतीचे दर्शन नेहमी मिळत नाही, कारण हे मंदिर नेहमी पाण्यातच असते. सोन्याच्या मुंगुसाची कथा ऐकल्यावर युधिष्ठिराचा गर्व हरण झाला अशी कथा महाभारतात आहे. शंकर पार्वतीला पुत्र होत नव्हता. पुत्र प्राप्तीसाठी तप करण्यासाठी ते या ठिकाणी आले होते. मुद्गल ऋषींच्या आशीर्वादानं त्यांना पुत्र प्राप्ती झाली अशी कथा या स्थानाबद्दल सांगतात. भारती गोसाव्याचा मठ मुद्गल. हा मठ गावाबाहेर संपूर्ण उपेक्षित अवस्थेत असून गेली कित्येक वर्ष या ठिकाणी कोणीही राहत नाही. झाडे झुडपे वाढलेली, तटभिंत आणि आतल्या खोल्या भग्न पडीक अशी अवस्था या ठिकाणी आहे. याच्या प्रवेशद्वारावर गणेश पट्टी आहे. आवारात समाध्या आहेत. यातील एका समाधीवर त्रिशूळ, चक्र, साखळी, गणपती अशा आकृत्या कोरलेल्या आहेत. एका समाधीजवळ उंदीरावर बसलेला गणपती आणि मारुती आणि 4 हात असलेल्या एका देवाची मूर्ती आहे. श्री सिद्धिविनायक, वालूर, तालुका सेलू. या ठिकाणी असं सांगतात की सेलू तालुक्यातील वालूर हे प्राचीन गाव. वाल्मिकी ऋषी हे त्यांच्या जीवनाच्या पूर्वार्धात वाटसरूंना अडवून मारून लुटणारे दरोडेखोर होते. ते वाल्या कोळी नावानं प्रसिद्ध झाले. त्या वाल्या कोळ्याचे गाव म्हणून प्राचीन काळापासून वालूर हे प्रसिद्ध आहे. हे गणपतीचं स्थान अंदाजे 250 वर्षांपूर्वीचं असावं. मात्र अनेक वर्ष हा गणपती उघड्यावर होता. नंतर काही वर्ष पत्र्याच्या शेडमध्ये होता. त्याची कोणीही पूजा करत नव्हतं. पूर्वी या गणपतीजवळ मेंढ्या बसवत असत, म्हणून याला मेंढ्या गणपती असंही म्हणतात. आता या ठिकाणी सुंदर मंदिर बांधलं आहे. हा गणपती पूर्वाभिमुख आहे, पण मंदिराचं प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. ही मूर्ती हलवून उत्तराभिमुख करण्याचा विचार होता, पण मूर्ती हलवता येईना. गणपती भोवती आता अष्टकोनी गाभारा बांधलेला आहे. पूर्वी पत्रे होते.
तो भाग तसाच स्लॅब मध्ये घेऊन बांधकाम केलेलं आहे. ते या ठिकाणी एक वेगळेपण सांगतात. मंदिरावर सुरेख शिखर आहे. उजवा हात गुडघ्यावर, डाव्या हातात मोदकाची चवड अशा रूपाची ही गणेश मूर्ती अत्यंत प्रसन्न आणि सुबक आहे. श्री कवठेश्वर गणपती, वालूर, तालुका सेलू हे छोटंसं देऊळ एका उंचवट्यावर आहे. हा 1.80 बाय 1.80 मीटरचा गाभारा, त्यात पुढे शिवपिंडी आणि मागे गणपतीची मूर्ती आहे. हे स्थान पूर्वी कवठेश्वर नावानं ओळखलं जायचं. 250 वर्षांपूर्वी जिंतूरचे वतनदार कोठेकर यांनी हे मंदिर बांधलं. जिंतूर तालुक्यातील कोठे गावचे कोठेकर यांचं आराध्य दैवत गणपती, त्यामुळे कोठेकरांनी जिंतूर आणि कोठे या ठिकाणी गणेश मंदिरं बांधली आहेत. याच गावामध्ये विठ्ठल मंदिराजवळ एक धर्मशाळा आहे. त्याच खोलीत गणपतीची मूर्ती देखील बसवलेली आहे. तेल्याचा गणपती, वालूर, तालुका सेलू ही छोटी घुमटी असून ती मल्लिकार्जुन क्षीरसागर यांनी 1972 मध्ये बांधली. पूर्वी हा गणपती उघड्यावरच एका ओट्यावर होता. श्री गणपती, जिंतूर, तालुका जिंतूर हे मंदिर कोठेकर घराण्यातील पूर्वजांनी सन 1800च्या सुमारास बांधलं. कोठेकर घराण्यानं अनेक गावी गणपतीची मंदिरं बांधली आहेत. त्यातीलच हे एक मंदिर. सन 1896च्या सुमारास जुनी मूर्ती मुसलमानांनी फोडली. त्यावेळी मधला काळ या ठिकाणी मूर्ती नव्हती. त्यानंतर या गावात चिंतामणी महादेवाच्या मंदिरात एका गणपतीची मूर्ती होती. ती या मंदिरात 1955 मध्ये देवीदास कोठेकर यांनी बसवली. श्री चिंतामणी महादेव मंदिर, जिंतूर. साधी तटभिंती, वर पत्रे, खाली फरशी असलेला सभामंडप. गाभारा उत्तराभिमुख आहे. आत संगमरवरी फरशी बसवलेली आहे. गाभाऱ्यात सुरेख असं कोरीव काम असलेला मोठा नंदी आहे. 1.50 मीटर उंचीची विष्णूची गदा, कमळ, शंख, चक्र अशी आयुधे असलेली मूर्ती आहे. चांदीचे डोळे लावलेला गणपती पाषाणाचा असून मंदिर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवलेलं आहे. ही वस्तू 250 वर्षांपूर्वीचीच असावी. चारठाणा मंदिर संकुल, चारठाणा. चारठाणा हे प्राचीन गाव. याचं जुनं नाव चारुक्षेत्र असं होतं. प्राचीन काळी या ठिकाणी चारुदत्त नावाचा राजा राज्य करीत. मोगलकाली हे गाव वाशिम जहागिरीत समाविष्ट होतं. या ठिकाणी 360 मंदिरं होती असं सांगतात. त्याबद्दलची एक कथाही सांगतात ती अशी. चारुदत्त राजाची राणी चारुमती ही मोठी शिवभक्त आणि ओंकार भक्त होती. तीर्थयात्रा करून भारतातील अनेक शिवमंदिरांचं दर्शन तिनं घेतलं. देवगिरीचा राजा रामदेवराय यादव यांचे प्रधान हेमाद्री पंत होते. त्यांची चारुमती ही बहीण होती. हेमाद्री पंत प्रधान झाल्यावर आपल्या बहिणीला भेटण्यासाठी या ठिकाणी आले. त्यावेळी चारुमती आजारी होती. तिला चालवत नव्हतं. मी आता मुख्य प्रधान झालो आहे, तुला काय पाहिजे ते माग, असं त्यांनी बहिणीला सांगितलं. त्यावेळी मी आता थकले आहे, गावातल्या गावात पालखीतून जाऊन रोज नवीन शिव ओंकार मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे, असं तिनं सांगितलं. रोज नवीन मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी हेमाद्री पंतांनी या गावी 360 मंदिरं बांधली आणि बहिणीची इच्छा पूर्ण केली. आज मात्र या ठिकाणी 4-5 मंदिरच दिसतात, पण त्यातील एकही मंदिर अल्लाउद्दीनची स्वारी झाल्यानंतरच्या काळापासून चांगल्या स्थितीत नाही. श्री महादेव गणेश, चारठाणा हे जुनं हेमाडपंथी महादेव मंदिर. याला 4 दरवाजे होते, आता 2च आहेत. एक दार बंद करून त्याच्या चौकटीत आता गणपतीची भव्य मूर्ती बसवली आहे. ही मूर्ती 250 वर्षांपूर्वी मातीची केलेली असून तिची स्थापना दिनकर शामराव देशपांडे यांच्या पूर्वजांनी केली. या सभा मंडपामध्ये मोठी शिवपिंडी आहे. सभा मंडपात 4 खांब असून प्रत्येकावर 4 चित्र कोरली असून त्यात गणपतीचं हत्ती बरोबर युद्ध, नृत्य आणि गणपती अशी चित्र आहेत. श्री गणपती, गणेशपूर, तालुका जिंतूर. जालना जिंतूर महामार्गावर हे मंदिर आहे. जिंतूरचे वतनदार कोठेकर यांनी 225 वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलं. 1991 मध्ये याचा जीर्णोद्धार झाला. पूर्वी फक्त गाभारा होता, आता पुढे छोटा सभामंडप आणि शिखर देखील बांधलेलं आहे. श्री गणपती कोठा. कोठेकर घराण्यानं 250 वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलं. हे घराणे 1760च्या सुमारास पुणे भागातून या ठिकाणी आले. हे दगडी मंदिर आणि वरचं छत दगडी आहे. गाभारा आहे. 3.6 बाय 3.6 मीटरवर घुमटाकार छत आहे. गणपतीची मूर्ती 75 सेंटीमीटर उंचीची, उजवा पाय गुडघ्यात दुमडलेला, डाव्या पायाची मांडी घातलेली अशी आहे. अखंड नंदादीप या ठिकाणी जळत असतो. पंचमुखी गणपती, एरंडेश्वर. एका पाषाणावर 4 बाजूंनी 4 गणपती कोरलेले आहेत.
वेगळेपण म्हणजे या 4 मूर्ती वेगळ्या वेगळ्या रूपाच्या आहेत. 3 उभे तर एक बसलेली अशा या 4 मूर्ती आहेत. मूर्ती 4 पण म्हणतात पंचमुखी. वरचे एक मुख अर्ध्यातून वर धरतात. शिल्पशास्त्र आणि मूर्ती विज्ञान याच्याप्रमाणे या प्रकारच्या मूर्तीला सर्वतोभद्र मूर्ती असं म्हणतात. श्री गणपती महात्मा फुले मार्ग पूर्णा. पूर्वी हे छोटे वर पत्रे नसलेले साधेसे देऊळ होते. गणपतीची मूर्ती संगमरवरी होती. 1995 मध्ये संपूर्ण जीर्णोद्धार याचा केला गेला. त्यावेळी सभा मंडप, गाभारा आणि वर शिखर असं बांधकाम केलं. 2.5 फूट उंचीची धातूची मूर्ती बसवलेली आहे. घाटावरील बोंबल्या गणेश. गंगाखेड. गोदावरी नदीच्या पात्राला लागून अनेक छोटी छोटी देवळं आहेत. त्यात बोंबल्या गणेश, तिलोत्तमा मंदिर इत्यादी अशी अनेक मंदिरं आहेत. दरवर्षी येणाऱ्या पुराच्या गाळानं ही मंदिरं भरलेली असतात. शिवाय श्राद्ध विधीसाठी येणाऱ्या असंख्य लोकांनी केलेली घाण, त्यांचे कापलेले केस या सर्वामुळे या मंदिरात जाताही येत नाही आणि गेलं तरी आतील मूर्ती दिसतही नाही. दशक्रिया विधीच्या वेळी लोक बोंब मारतात. बोंब मारण्याच्या जागेजवळ गणपती आहे म्हणून येथील गणपतीला बोंबल्या गणपती असं नाव पडलं. त्याचप्रमाणे गोदावरीचं पाणी पुराच्या वेळी वाढू लागलं की हा गणपती बोंबलतो आणि नदीचा पूर कमी होतो अशी आख्यायिका आहे. तिलोत्तमा अप्सरेला शाप मिळाल्यानं ती या ठिकाणी तपाला बसली. तिलोत्तमा मंदिरातील शिवपिंडी दरवर्षी तिळातिळानं वाढत जाते असं सांगतात. श्री चिंतामणी, गोदातट, गंगाखेड. गंगेकडे तोंड करून घाटाच्या वरती उंचावर असलेलं हे मंदिर आहे. या आवारात गणपती आणि इतर देवतांची मंदिरं आहेत. सर्व बाजूंनी तटभिंत आहे. गणपती उत्तराभिमुख आहे. ही मूर्ती म्हणजे शेंदूर लावलेला पाषाण आहे. त्यावर चांदीचे डोळे बसवले आहेत. तर 4 फूट रुंद आणि 3.5 फूट उंच अशी ही शेंदूर चर्चित मूर्ती आहे. नाशिकहून गोदावरी निघाली. ती गंगाखेड पासून 4 किलोमीटर अंतरावरून जात होती. त्यावेळी शंकरांनी गणपतीला आज्ञा केली की तू तिला इथं घेऊन ये. गणपती त्याप्रमाणे गोदावरीला या ठिकाणी भेटला आणि त्यावेळी गंगाखेडला तिलोत्तमा आणि कपिल मुनी तपाला बसले होते. गणपती बाप्पांनी गोदावरीला विनंती करून तिला दक्षिणाभिमुख केलं आणि गणेशानं गोदावरीला या ठिकाणी आणलं. इथून काही अंतरावर गोदावरी परत पूर्ववाहिनी झाली आहे. गोदावरीला गंगाखेडला आणल्यानंतर गणपती इथंच राहिला आणि तो हा चिंतामणी गणेश अशी याची कथा सांगतात. पूर्वी या गावाचं नाव खेटक असं होतं. गंगा गोदावरी या ठिकाणी आल्यानंतर याचं नाव गंगाखेड असं पडलं. खेटक महात्म्य नावाची जुनी संस्कृत पोथी असून त्यात या गावाचं महात्म्य आणि स्थानांची माहिती सापडते. या चिंतामणी शिवाय या ठिकाणी गणपतीची 13-14 छोटी अशी मंदिरं आहेत. श्री वरद गणेश, गंगाखेड. हे रस्त्यालगत असलेलं मंदिर. 3 फूट उंच दगडी चौथऱ्यावर छोटा सभा मंडप. कोनाड्यात 120 सेंटीमीटर उंचीची मूर्ती आहे. गणपती मोठा वरद गणेश रूपाचा आहे. गणपती मंदिर, गंगाखेड. उजव्या सोंडेचा पेशवेकालीन हा गणपती. नगरेश्वर मंदिर शके 1614 मध्ये बांधलं. समोर सभा मंडप बांधला आणि त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापित केली. श्री गणपती, गुड्डी पीर, हिंगोली. पूर्वी या ठिकाणी उकिरडा होता. 1995 मध्ये तो साफ करताना गणपतीची पुरातन मूर्ती सापडली. त्या जागेवर छोटंसं देऊळ बांधलं. श्री गणपती, शास्त्रीनगर, हिंगोली. सुरेख आकाराचं छोटं असं हे मंदिर 1998 मध्ये बांधलं. जमिनीपासून 7-8 फूट उंचावर अष्टकोनी गाभारा आणि आतमध्ये लक्ष्मी सरस्वतीची आणि गणपतीच्या संगमरवरी मूर्ती आहेत. श्री गणपती, आखाडा, बाळापूर, तालुका कळमनुरी. हा उजव्या सोंडेचा 60 सेंटीमीटर उंच शेंदूर चर्चित गणपती या ठिकाणी बघायला मिळतो. देऊळ छोटस आहे. अंदाजे 100 वर्षांपूर्वी विनायकराव देशपांडे यांनी हे बांधलं. आज आपण परभणी जिल्ह्यातल्या गणेश स्थानांची माहिती घेतली. अत्यंत आगळी वेगळी अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला सांगितली आहे. दुर्मिळ अशी ही माहिती तुम्हाला कशी वाटते याविषयी आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत आहेतच हे आम्हाला तुमच्या सर्व लाईक्स आणि व्ह्यूज वरनं लक्षात येते. आमच्या बरोबर कनेक्टेड रहा. धन्यवाद.